नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावरती दबाव निर्माण करण्याची सध्या एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत। भारत रशियाकडनं तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावरती अतिरिक्त 25% टॅरिफ लावला। याचाच अर्थ आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवरती 50% टॅरिफ आकारण्यात येतोय। मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडनं तेल खरेदी सुरूच ठेवली आहे। एवढंच नाही तर भारतानं आता रशियाकडनं सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखीन वाढवण्याची तयारी दाखवली आहे। भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं बंद करावं असं अमेरिकेने म्हटलंय। तर भारत रशियाकडनं तेलाची खरेदी करतो आणि ते पैसे रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धात फंड म्हणून उपयोग करतो असा आरोप देखील अमेरिकेने केला होता। मात्र अमेरिकेकडून सुरू असलेल्या आरोपांनंतर भारतानं रशियाकडनं तेलाची खरेदी मात्र सुरूच ठेवली आहे। भारतानं घेतलेल्या या निर्णयाचा आता आपल्यालाच फायदा होताना दिसतोय। अमेरिकेसोबत भारताची व्यापार चर्चा सुरू आहे। मात्र ही चर्चा सुरू असताना आता भारत रशियाकडनं सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखीन वाढवण्याची शक्यता आहे आणि हा डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं दिलेला एक मोठा धक्का मानला जातोय। रशिया आता कच्च्या तेलाच्या आयातीवरती भारताला अजून मोठा डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे। रशिया 1 नोव्हेंबरपासून भारताला खास ऑफर देणार आहे। प्रति बॅरलवरती भारताला $2 ते $2.5 पर्यंत सूट अजून एक्स्ट्रा मिळणार आहे। याचाच अर्थ अमेरिकेच्या टॅरिफमुळे जेवढे भारताचं नुकसान होतंय ते सर्व रशियाच्या या ऑफरमधून भरून निघणार आहे। सध्या रशियाकडनं भारताला प्रति बॅरल मागे $1 सूट मिळते। ही सूट वाढवून प्रति बॅरल $2 ते $2.5 म्हणजेच दुप्पट करण्यात येणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानं रशियाकडनं तेलाची खरेदी करू नये म्हणून टॅरिफ लावला होता। मात्र त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटताना दिसतोय। तसेच अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध देखील त्यामुळे ताणले गेलेत। तर दुसरीकडे रशिया आणि भारताची जवळीक मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा पोपट झालेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।